नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात पंचशील ध्वजाच्या सन्मानासाठी आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला आहे। हजारो नागरिकांच्या उपस्थितीत काढण्यात आलेला जनआक्रोश मोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे। नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात 23 जून 2026 रोजी वंचित बहुजन आघाडी आणि समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने पंचशील ध्वजाच्या पुनर्स्थापनेसाठी भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। हटविण्यात आलेला पंचशील ध्वज पुन्हा सन्मानाने स्थापित करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले। मोर्चामध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, युवक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। घोषणाबाजी करत आंदोलकांनी पंचशील ध्वजाचा सन्मान कायम राखण्याची मागणी केली। या आंदोलनाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी आणि कंधार लोहा परिसरातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आले होते। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 21 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन मोर्चाची माहिती देण्यात आली होती। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन सादर करत पंचशील ध्वजाची तत्काळ पुनर्स्थापना करण्याची मागणी केली। तसेच मागणी मान्य न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। यावेळी खुरगाव येथील भदंत पय्या, बोधी थेरो व भिकू संघ, त्याचबरोबर रिपब्लिकन सेना युवा प्रमुख किरण घोंगडे यांची प्रमुख उपस्थिती दिसून आली। लोहा शहरात निघालेल्या जनआक्रोश मोर्चामुळे पंचशील ध्वजाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकपरिवर्तन न्यूज, लोहा। पंचशील ध्वज उद्ध्वस्त करणाऱ्या भूमाफिया यांच्या विरुद्ध व पंचशील ध्वजाची पुनर्स्थापना करण्यासाठी